हा ये रे, पुढे पुढे ये. हा थांब थांब तिथेच. बघा काय दिसायला लागला आता, टोक दिसायला लागला. ये आणखी पुढे ये. हा आता काय दिसायला लागला, डोकं दिसत आहे. जसं गोलाकार पृष्ठभागावरून चालताना जसं टोक दिसलं तशा पद्धतीनं दिसलं की आधीपासून पूर्ण दिसलं तुम्हाला. असं कोणता व्यक्ती होता की ज्याला गोल आहे असं समजलं? काय विचारलं होतं की पृथ्वी गोल आहे, तर गोल आहे हे सर्वात आधी कोणाला माहित झालं असेल, कसं माहित झालं असेल? त्या काळामध्ये लोकांची धारणा काय होती माहिती का, पृथ्वी अशी सपाट असेल, अशी सपाट असेल, हा टेबल जो आहे ना अशी सपाट असेल, आणि समजा आपण फार लांब पर्यंत जर चालत गेलो किंवा प्रवास केला तर असा काहीतरी खोल खड्डा असेल आणि आपण तिथे पडून जाऊ. त्याच्यामुळे त्या काळामध्ये लोक जास्ती प्रवास पण लांबचा करायचे. आणि रात्र कशी होते हे सांगत असताना मला समीरने प्रश्न विचारला होता की पृथ्वी गोल आहे म्हणून सांगितलं होतं मी, बरोबर आहे. मग समीरने काय विचारलं होतं की पृथ्वी गोल आहे, तर गोल आहे हे सर्वात आधी कोणाला माहित झालं असेल, कसं माहित झालं असेल? कारण तुम्ही पहा बरं, आजूबाजूला पाहिल्यानंतर तुम्हाला गोल आहे असं काही वाटते का? आपण गाडी घेऊन चालतच गेलो तर आपल्याला सगळं पृथ्वी कशी दिसेल, सपाटच दिसेल. काही ठिकाणी नदी आहे म्हणजे खोल भाग आहे, काही ठिकाणी डोंगर वगैरे आहे, बरोबर आहे की नाही? असं कोणता व्यक्ती होता की ज्याला गोल आहे असं समजलं? तर ते व्यक्ती होते पायथागोरस. कोण होते? पायथागोरस. तोपर्यंत इसवी सन पूर्व 500 वर्ष आधी, इसवी सन पूर्व. आता कोणतं सुरू आहे? 2025 सुरू आहे. आता वर्ष कोणतं सुरू आहे? 2025. म्हणजे जेव्हा इसवी सन मोजणं सुरू झाले तेव्हापासून आता 2000 वर्ष झाले. किती वर्ष झाले? 2000 वर्ष झाले. म्हणजे ह्या 2000 वर्षाच्या आधी, 500 वर्ष आधी, तेव्हा पायथागोरसने काय सांगितलं की पृथ्वी गोल आहे. मग त्यांनी, तेव्हा तर काही सॅटेलाइट नव्हते. सॅटेलाइट होते का तेव्हा? नाही. म्हणजे वरती आकाशात सुद्धा सॅटेलाइट वरती जात नव्हते, वरती सुद्धा कोणी जात नव्हतं. विमानाचा शोध वगैरे तेव्हा काही लागलेला नव्हता. आणि पायथागोरस हे गणितज्ञ होते. खूप सारे प्रमेय त्यांनी मांडलेले आहेत. ते गणितज्ञ होते आणि त्यांनी गणिती आकडेमोड करून असं सांगितलं की पृथ्वी गोल आहे. त्याच्या आधी लोकांना काय वाटत होतं माहित आहे का? जसं आपल्याला वाटतं की आपण फार लांब लांब गेला तरी पृथ्वी कशी आहे? सपाट आहे. कशी आहे? सपाट आहे. त्या काळामध्ये लोकांची धारणा काय होती माहिती आहे का? पृथ्वी अशी सपाट असेल, अशी सपाट असेल, हा टेबल जो आहे ना अशी सपाट असेल, आणि समजा आपण फार लांब पर्यंत जर चालत गेलो किंवा प्रवास केला तर असा काहीतरी खोल खड्डा असेल आणि आपण तिथे पडून जाऊ. त्याच्यामुळे त्या काळामध्ये लोक जास्ती प्रवास पण लांबचा करायचे नाही. समुद्रामध्ये सुद्धा लोक लांबचा प्रवास करायचे नाही. का बरं? कारण त्यांना काय वाटायचं की पृथ्वी म्हणजे जमीन जी आहे अशी सपाट असेल, काही ठिकाणी पाणी वगैरे असेल आणि मग नंतर सपाटच असेल, आणि नंतर मग असं आपण जर एकदम जास्त गेलो इकडपर्यंत तर पडून जाऊ आपण खाली वगैरे, अशी भीती होती त्या काळामध्ये. गोल आहे म्हणजे नेमकी अशीच एकदम गोल आहे का? नाही. अशीच गोल आहे का? नाही. बघा आता या ठिकाणी आपला जसं भारत देश आहे, हा बघा भारत देश. भारत देशाच्या उत्तरेला इथं मोठा हिमालय पर्वत आहे. बघा इथे कोणता हे आहे पर्वत आहे? हा बघा, हा भारत देशाचा नकाशा आहे. या भारत देशाच्या हे इथे या भागामध्ये मोठा हिमालय पर्वत आहे. आता बघा इथे हिमालय पर्वत कसा आहे? उंच आहे, खूप सारा उंच आहे. इथे दाखवलेलं आहे का उंचवटा? तो दाखवला आहे का? नाही. म्हणजे एकदम अशी गोल जसा पृथ्वी गोल दाखवलेला आहे ही प्रतिकृती, तशी एकदम आहे का गोल? नाही. काही ठिकाणी जसं हिमालय आहे तर मग हा हिमालय समजा असा उंच असेल, बरोबर आहे? हिमालय असा उंच आहे, पण इथे प्रतिकृतीमध्ये तसं दाखवलेलं आहे का? नाही. प्रत्यक्षात आपली पृथ्वीच्या ठिकाणी काही ठिकाणी जिथं डोंगर आहे तिथला भाग उंच आहे, जिथे समुद्र आहे समुद्रातला भाग त्या डोंगरापेक्षा कसा असेल? खाली असेल, खोल असेल. समुद्रामध्ये त्या काळामध्ये जे जहाज यायचे ते तुम्ही पाहाल ना तर तुम्हाला असं अथांग सागर दिसतं, पाणीच पाणी दिसतं. तुम्ही असं शेवटपर्यंत काय दिसतं? पाणी दिसतं. आणि तिथून येणारे जे जहाज आहेत ते जहाज दिसताना पहिले जहाजाच्या वरचं टोक दिसायचं. जहाजाच्या वरचं टोक म्हणजे तो जसा जसा जवळ यायचा जहाज तसं तसं त्याचे खालचे भाग सुद्धा हळूहळू दिसायला लागायचे. कसे दिसायला लागायचे बघा. आता इथे बघा जिथं मी तुम्हाला पर्वत म्हणून दाखवलेला आहे तो आपण समजू जहाज. काय आहे? समजू जहाज आहे समजू, ठीक आहे. त्याला आपण पाण्याच्या ठिकाणी ठेवू. ते आला. आता हिंदी महासागर आहे, हिंदी महासागरावर ठेवू.
आता या जहाजाचा काही भाग दिसतोय का तुम्हाला समोरून? दिसत आहे नाही. आता तो जहाज समोर समोर येत आहे असं कल्पना करा. तो जहाज समोर समोर येत आहे. आता दिसतंय तुम्हाला? नाही. तिकडे समोरचे बघा. दिसतंय तुम्हाला समीर? इकडे दिसत आहे नाही. आता काय दिसतंय? काय दिसायला लागलं तेव्हा सांगा. आता काय दिसतंय? टोक दिसतंय. टोक दिसतंय. बरोबर आहे. दिसतंय टोक म्हणजे जहाज. बघा जहाज त्या दूरवरून जसं जसं समोर सरकत आहे समुद्रामध्ये तसं तसं फक्त आधी काय दिसतंय त्याचं वरचं टोक. आणि जसं जसं ते जवळ जवळ येत आहे तसं तसं मग त्याच्या थोडा थोडा खालचा भाग पुढे पुढे येत जात आहे. बरोबर आहे. पुढे पुढे येत जात आहे. हे बघा आलं. आता जास्ती भाग दिसत असेल तुम्हाला. हा आता आणखी जास्त दिसत असेल. आता आणखी जास्त. आणि आता कदाचित तुम्हाला पूर्ण भाग दिसत असेल. दिसत आहे. हा या गोष्टीचं निरीक्षण करून गोल पृष्ठभाग जर असला तरच वस्तू समोर समोर येताना पहिले तिचं टोक दिसतं. नंतर हळूहळू तिच्या खालचा भाग असा आपल्याला जशी जशी जवळ येते तसं तसं दिसायला लागते. आता याच्यावरून तुम्हाला कळलं नाही. तुम्हाला एक मी छोटासा प्रयोग करून दाखवतो. प्रत्यक्ष आपण बाहेर जाऊ तिथे एक प्रयोग करू की एखाद्या गोल भागावरती वस्तू जशी जशी वर येते पुढे पुढे सरकते तेव्हा ती आपल्याला कशा पद्धतीने दिसायला लागते आणि सपाट भागावरती पुढे पुढे सरकल्यानंतर ती आकृती कशी दिसते ते आपण प्रत्यक्ष प्रयोगाने बघू. ठीक आहे. बघा आपण इथे एक प्रयोग करणार आहे. हा ये रे पुढे पुढे ये. हा थांब तिथेच. बघा काय दिसायला लागला आता? टोक दिसायला लागला. ये आणखी पुढे ये. हा आता काय दिसायला लागला? डोकं दिसत आहे. आणखी पुढे ये. ये आणखी पुढं. आता हात वगैरे दिसायला लागले. ये आणखी पुढे ये. बघा पोट वगैरे दिसतंय त्याचं. ये पुढे ये आणखी. हा आता पूर्ण दिसत आहे तो. हा भाग कसा होता इकडचा भाग कसा होता? अर्धगोलाकार भागावरून तो पुढे पुढे आला. हा ये आता पुढे पुढे ये. जा पुढे पुढे जा. हा बघा अशा पद्धतीने तो पुढे आला. अशा पद्धतीने पुढे आल्यानंतर आपल्याला त्याचं सर्वात वरचं टोक आधी दिसलं. नंतर मग बाकीचा भाग जसं जसं पुढे येत गेला तसं तसं आपल्याला काय दिसलं? मग बाकीचा भाग त्याचा वरवर येताना दिसलं. हे कशामुळे? हा पृष्ठभाग कसा आहे? अर्धगोलाकार आहे. कसा आहे? आता बघा हा पृष्ठभाग कसा आहे इथला. आता सपाट पृष्ठभागावरून तो पुढे पुढे येत आहे. ये रे पुढे पुढे ये. हा आता मला सांगा तो सपाट पृष्ठभागावरून चालत आला ना. तर तुम्हाला जसं गोलाकार पृष्ठभागावरून चालताना जसं टोक दिसलं तशा पद्धतीनं दिसलं की आधीपासून पूर्ण दिसलं तुम्हाला? काय दिसलं? आधीपासून पूर्ण दिसलं. म्हणजे सपाट पृष्ठभागावरून बघा इकडे लक्ष द्या. सपाट पृष्ठभागावरून जेव्हा वस्तू पुढे पुढे येते तेव्हा आपल्याला तिचं टोक आधी दिसतं का पूर्ण वस्तू दिसते? आणि अर्धगोलाकार जे आपण रेतीवर घेतलं अर्धगोलाकार पृष्ठभागावरून ती जेव्हा वस्तू पुढे पुढे सरकते तेव्हा आधी काय दिसतं आपल्याला? काय दिसतं? कशाचं? वस्तूचं टोक दिसतं. आणि मग ती पुढे पुढे आणखी जशी जशी सरकते तसं तसं वरचा भाग तिचा भाग काय होतो आपल्याला दिसायला लागतो. पूर्ण दिसायला लागतो. बरोबर आहे ना. आणि जवळ आल्यानंतर अर्धगोलाकार भागामध्ये पूर्ण दिसते. याचा तर्क केला की पृथ्वी कशी असली पाहिजे? कशी असली पाहिजे? पृथ्वी गोल असली पाहिजे. पृथ्वी कशी असली पाहिजे? गोल असली पाहिजे. कळलं तुम्हाला? हा.